नमस्कार, स्वागत आहे तुमच्या अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे अंडा मसाला कसा बनवायचा तो पाहणार आहोत आणि हा मसाला अगदी वेगळा बनवणार आहोत, म्हणजे एका अंड्याचे आडवे काप करून बनवणार आहोत। तर याच्यामध्ये आपण अंडा एक खिसून पण टाकणार आहे, त्यामुळे याची टेस्ट आणि ग्रेव्ही तुम्हाला खूप आवडेल। चला मग कसा बनवायचा पाहूयात। त्याच्यासाठी मी ते 4 अंडे बॉईल करून कट करून घेतलेले आहेत। बरोबर कढईत तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरा आणि एक मोठा कांदा चॉप करून टाकलेला आहे। आता हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे हलका गोल्डन होईपर्यंत। आता या स्टेजला अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि ह्याला पण याचा वास जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे। आता इथे परतून गेल्यानंतर इथे मी 1 टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतली होती, ती याच्यामध्ये ॲड केली आणि बरोबरच 1 चमचा हळद, 2 चमचे धणे पावडर आणि तसेच याला बरोबर लाल मिर्च पावडर 2 चमचे टाकलेले आहे। याने कलर खूप छान येतो। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचे आहे। त्याच्यासाठी झाकण ठेवून 5 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की या ग्रेव्हीला किती छान असा तेल सुटलेले आहे। आता इथे व्यवस्थित ग्रेव्ही बनवून तयार झाली आहे। या स्टेजला मी 1 चमचा काळं तिखट आणि 2 चमचा चिकन मसाला टाकलेला आहे। तसेच 2 मोठे चमचे दही चांगले फेटून टाकलेले आहे, त्यामुळे आपल्या ग्रेव्हीचे टेक्स्चर आणि टेस्ट खूप छान येते। आता 2 मिनिटं झाकण ठेवून शिजल्यानंतर ही ग्रेव्ही आता परफेक्ट झालेली आहे। या स्टेजला 1 बॉईल केलेला अंडा खिसून टाकायचा आहे। यामुळे अंडा मसाला बनवताना जी अंड्या मसाल्याची टेस्ट असते त्याच्यामध्ये अंड्याचा फ्लेवर उतरला पाहिजे, त्याच्यासाठी आपण 1 अंडे इथे खिसून टाकले आहे। आता ही मसाला व्यवस्थित बनवून तयार झालेला आहे। तर या स्टेजला आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकलेले आहे, फक्त थोडेच टाकायचे आहे, जास्त नाही, अर्धा ग्लास खूप होईल। आता याला एक उकळी येऊन द्यायची आहे। याला आता छान अशी उकळी फुटलेली आहे। त्याच्याबरोबर आता चवीनुसार मीठ टाकून 2 मिनिटं झाकण ठेवून उकळून दिले। आता ही मसाला परफेक्ट रेडी झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण आडवे कट केलेले हे अंडे याच्यामध्ये टाकून घ्यायचे। हवे तर तुम्हाला जसे पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। आता इथे व्यवस्थित हलवून घेऊयात आणि बरोबरच याच्यामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकून घेणार आहोत। कस्तुरी मेथीने याचा फ्लेवर खूप छान येतो। कोथिंबीर टाकल्यानंतर याला आपण थोड्या वेळासाठी हलवून झाकण ठेवून शिजू देणार आहोत, त्यामुळे हा मसाला आणि अंडे व्यवस्थित मिक्स होतील आणि आपला अंडा मसाला व्यवस्थित बनवून तयार होईल। इथे पाहू शकता झाकण काढल्यानंतर एक छान उकळी आलेली आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवते की अंडा मसाला किती परफेक्ट बनवून तयार झालेला आहे। जर तुम्ही असा अंडा मसाला बनवचा तर तुम्हाला कोणतीही भाजी बनवायची गरज पडणार नाही। कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा।